सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये अचानक वाढ होऊ शकते, ज्यामुळे एक मानसिक तणाव वाढेल. कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही आज काही डील्स निश्चित कराल. कौटुंबिक जीवनामध्ये एकमेकांना समजून घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. कुटुंबातील वाईट गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांचं मन एकाग्र करावं लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. कामामध्ये तुमच्या आज अडथळे येतील. स्थलांतर करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या योजना यशस्वी होतील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साह राहील. व्यवसायामध्ये नफा मिळवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज कुटुंबातील काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आज तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये थोडी वाढ होईल, परंतु त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही कौटुंबासाठी आज एक चांगला निर्णय घ्याल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज रोजगार बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. नोकरदार लोकांना काम वेळेवर पूर्ण केल्यानं वरिष्ठांकडनं प्रशंसा मिळेल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. बाहेरील खाण्यापिण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला आज त्रास देतील. व्यवसायामध्ये धोकादायक सूचना तुम्हाला टाळाव्या लागतील. मित्रांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. आज कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होईल, ज्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह राहील. व्यवसायामध्ये नफा मिळवण्याच्या संधी तुम्हाला जास्त मिळतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही मेहनत घ्याल आणि त्याचे परिणाम देखील तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना कामामध्ये आज सूचनांचा उपयोग हा करावा लागेल, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. भावंडांच्या मदतीनं तुम्ही घरगुती कामं पूर्ण कराल. वडिलांचा सल्ला आज महत्त्वाचा ठरेल. बिझनेस डीलमध्ये तुम्हाला आज प्रॉफिट होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन सौदे तुम्हाला फायदेशीर ठरतील. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी केल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. तुम्हाला आज सावधगिरीनं काम करावं लागेल. भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. तुम्ही आज धार्मिक कार्यामध्ये स्वतःहून सहभाग घ्याल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. सरकारी नोकरीची कामात लोकांना आज फायदा होईल. आज भावंडांच्या मदतीनं घरगुती कामं तुम्ही पूर्ण कराल. तुमच्या आईचा सल्ला आज तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा ठरेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नेतृत्वाखाली कामं होतील, त्यामध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. कामामध्ये वरिष्ठांकडनं तुम्हाला प्रशंसा मिळेल. आज तुमची प्रगती होईल. पगारवाढ होण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायातील प्रगती पाहून तुमचं मन हे प्रसन्न राहील.
तुमचे विचार पालकांसोबत तुम्ही आज शेअर कराल, ज्यामुळे तुमचा ताणतणाव हा कमी होईल. शेजारच्या व्यक्तींशी तुमचा वाद होऊ शकतो. आज तुम्हाला रागावर नियंत्रण हे ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, कारण तुमचे वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करू शकतात. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. तुम्ही आज स्वतःहून धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प सुरू केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. डोळ्यांशी संबंधित आजार वाढीस लागतील. राजकारणाशी संबंधित लोकांचा वेळ मात्र चांगला जाईल. जुन्या कर्जातून तुम्ही आज मुक्त व्हाल. कामामध्ये तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुमची प्रगती आज होईल. पगार वाढ होण्याची शक्यता नाहीये. व्यवसायातील प्रगती पाहून तुमचं मन हे समाधानी होईल. तुमचे विचार तुम्ही आज तुमच्या आईसोबत शेअर कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा राजकारणातनं तुम्हाला यश मिळवून देणारा राहील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं यश मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल, त्यामुळे तुमचा आदर वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभाच्या तुम्हाला अनेक संधी मिळतील. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर कोणाचा तरी सल्ला घ्या. नोकरदार लोकांना आज बढती मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आज मान्यता मिळेल. आज तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित आजार वाढीस लागतील. राजकारणाशी संबंधित लोकांचा वेळ चांगला जाईल. तुम्ही जर कोणाकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज बिलकुल घेऊ नका, कारण ते कर्ज पुन्हा परतफेड करताना तुम्हाला प्रचंड त्रास होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारावरती विश्वास ठेवून तुमच्या व्यवसायामध्ये जोखीम पत्करली तर नुकसान होईल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. रखडलेली कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुमच्यासाठी चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये तुम्ही कायद्याच्या भोवऱ्यामध्ये सापडाल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यास तुम्हाला नफा होईल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये गोडवा येईल. घरातील कामं हाताळण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत लागेल. मुलांच्या भविष्याशी संबंधित निर्णय तुम्ही आज घ्याल. तुम्हाला आज कुठलीही गुंतवणूक करताना जोडीदाराचा सल्ला आवश्यक राहील. आज तुम्हाला नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना आज नवनवीन संधी सापडतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये अचानक प्रवास हा करावा लागू शकतो. तुमची आवडती वस्तू आज हरवू शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा चांगला जाईल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवा. कुटुंबातील निर्णय तुम्ही घाईघाईनं घेऊ नका. भविष्यामध्ये तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये प्रणय येईल. घरातील कामे हाताळण्यासाठी सहकाऱ्यांची तुम्ही मदत घ्याल. मुलांच्या भविष्याशी संबंधित एक चांगला निर्णय तुम्ही आज घेऊ शकता.
जर तुमचं कुठलंही प्रकरण कायदेशीर वादामध्ये अडकलं असेल तर त्याचा निकाल आज तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कौटुंबिक सदस्यांमुळे काही समस्यांना सामोरं जावं लागेल. संयम आणि सौम्य वर्तनामुळे काही गोष्टी तुम्ही दूर कराल. वडिलांच्या आशीर्वादानं काम सुरू केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये जोखीम घेतल्यास तुम्हाला नफा होईल. एखाद्याला पैसे उधार देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर देऊ नका. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.